राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाकडे निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय। लोकसभा निवडणुकीआधी शरद पवारांना मोठा धक्का। निवडणूक आयोगाने दिलेला निकाल विनम्रपणे स्वीकारतो उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य, अजित पवारांचं स्पष्टीकरण। पक्षाची भूमिका पुढे वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही कालही कटिबद्ध होतो, आजही आहोत आणि भविष्यातही राहू, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या निर्णयामागे अदृश्य शक्तीचा हात, जे शिवसेनेचं केलं तेच आमचं केलं, खासदार सुप्रिया सुळेंची टीका। आमदारांच्या संख्येवरून पक्षाचा ताबा ठरत नाही, आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार, खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। अजित पवार गटाला लोकशाहीप्रमाणे पक्ष आणि चिन्ह मिळालं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तर आम्हालाही निवडणूक आयोगानं मेरिटवर पक्ष आणि चिन्ह दिलं, शिंदेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांचं अभिनंदन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच घड्याळ चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली, असं ट्विट करून फडणवीसांकडून अभिनंदन। निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर नितेश राणेंची एक्स माध्यमावरून शरद पवारांवर खोचक टीका। व्हिडिओ प्रसारित करत एकच बॉस देवेंद्र फडणवीस असा उल्लेख। काकांचा पक्ष हिसकावणं सोपं, पण स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं म्हणजे राज ठाकरेंसारखा संघर्ष आणि संयम लागतो, मनसेचा अजित पवारांना टोला। निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक, निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांची प्रतिक्रिया। घाबरण्याचं कारण नाही, पवारसाहेब जिथे उभे राहतील तिथे पक्ष उभा राहील, शरद पवार म्हणजेच पक्ष, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राजकारण सुरू, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांची राज्य सरकारवर टीका। तर आमच्याकडे आमचे उमेदवार, दुसऱ्या पक्षातून येणाऱ्यांना तिकीट देणार नाही, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। जेव्हा शिंदे गटाला शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष दिलं तेव्हाच अजित पवार गटाच्या बाजूने निर्णय येईल हे अपेक्षित होतं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मोदी सरकारच्या आदेशानं प्रादेशिक पक्ष संपवण्याची सुरुवात, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर नाना पटोलेंची टीका। वरच्या दबावाखाली निवडणूक आयोगानं निर्णय दिला, पण ही एका अर्थानं लोकशाहीची हत्या, राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोग खरोखर स्वतंत्र आणि निष्पक्ष आहे का? निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल। तर निवडणूक आयोग म्हणजे तडजोड बहाद्दर, आदित्य ठाकरेंची टीका। प्रादेशिक पक्षांनी राज्याच्या हितासाठी भांडू नये म्हणून पक्ष मोडीत काढण्याचं काम, शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंची केंद्र सरकारवर टीका। राष्ट्रवादीच्या बाबतीत निवडणूक आयोगानं दिलेला निकाल अपेक्षित, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। या निकालानं भाजपनं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतल्याची अंधारेंची टीका। सत्तेचा गैरवापर करून पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत, आमदार रोहित पवारांचं वक्तव्य। निवडणूक आयोग कधीच बायस नसतं, निवडणूक आयोगाचा निर्णय सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे, त्यामुळे अजितदादांचं अभिनंदन, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। अजित पवारांकडे आमदार नसते तर निवडणूक आयोगाचा निर्णय वेगळा असता, मंत्री सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। तर पक्षामध्ये 7-12 नावावर नसतो, मुनगंटीवारांचा शरद पवारांना टोला। राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात राष्ट्रवादीचा जल्लोष, पक्षचिन्ह आणि निशाणी मिळाल्यानंतर आनंद परांजपेंचं कार्यकर्त्यांकडून जल्लोष। घड्याळ आणि वेळ दोन्हीही दादांचीच, निवडणूक आयोगाच्या निकालातून आमचा निर्णय योग्य होता, हे पुन्हा नियतीनं सिद्ध केलं, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाचा निर्णय अपेक्षित, मात्र हा शरद पवारांचा राजकीय गळा दाबण्याचा प्रयत्न, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांची टीका। शरद पवार गटाकडे सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय, निवडणूक आयोगाला आज चिन्हाचा पर्याय सांगण्याची शक्यता। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार, शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा यांची प्रतिक्रिया। देवगिरीवरील बैठकीत अजित पवारांकडून सर्व नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन, निर्णयानंतर सर्वत्र जल्लोष करा आणि पक्ष संघटित आणि वाढीसाठी काम करा, अजित पवारांच्या सूचना। केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवारांना भागवत कराड यांच्याकडून शुभेच्छा।
राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाकडे. हिंगोलीमध्ये अजित पवार गटाकडून जल्लोष, मिठाई भरवून आणि फटाके फोडून आनंद साजरा. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर बीडमध्ये अजित पवार गटाचा जल्लोष, शिक्षकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा. निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला पक्षाने चिन्ह दिल्यानंतर बारामतीतील भिगवण चौकात जल्लोष, फटाके वाजवून मिठाई भरवून कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त. पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, निवडणूक आयोगाच्या निकालाचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत. गोंदियात प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव. सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशाच्या गजरात आनंदोत्सव साजरा. निवडणूक आयोगाचा निकाल लोकशाहीचा विजय असल्याची कार्यकर्त्यांची भावना. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 14 फेब्रुवारीला लागण्याची शक्यता. निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात, सूत्रांची माहिती. राज्यसभेसाठी मवियानं दुसरा उमेदवार दिल्यास भाजपा चौथा उमेदवार देणार, सूत्रांची माहिती. प्रत्येकानं कोट्यानुसार उमेदवार दिल्यास राज्यसभा बिनविरोध शक्य. मुख्यमंत्री शिंदे सतत गर्दीत असतात, सर्वसामान्य नागरिक देखील वर्षावर जातात, मग इतक्या किरकोळ गोष्टींचा बाऊ करणं बरोबर नाही. मंत्री दादा भुसेंचं विजय वडेट्टीवारांना प्रत्युत्तर. कोविड काळात सत्ताधारी बंगल्यात बसून होते तेव्हा आपले कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत होते. पुण्यातील कार्यक्रमात शर्मिला ठाकरे यांची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता सडकून टीका. तुम्ही फक्त आम्हाला केलेल्या कामांचं श्रेय लाटू शकता, तुमच्या विकासाची गॅरंटी मातोश्री 1 ते मातोश्री 2 या पलीकडे नाही हे जनतेला चांगलं ठाऊक. भाजपची ठाकरेंवर सडकून टीका. कुठलाही व्यवसाय न करता उद्धव ठाकरेंनी 6 मजली घर कसं बांधलं, मंत्री उदय सामंतांचा सवाल. काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी 10 फेब्रुवारीला अजित पवार गटात प्रवेश करणार. सरकार आपल्या दारी कार्यक्रमात बाबा सिद्दीकी पक्ष प्रवेश करणार. मवियामध्ये कोणत्या मुद्द्यांवर सहभागी व्हायचं या संदर्भात वंचितची आज रणनीती. प्रकाश आंबेडकरांनी बोलावली महत्त्वाच्या नेत्यांची बैठक. संजय राऊतांना मुख्यमंत्री शिंदे आपल्यासोबत असताना साधुसंत वाटायचे, आता ते गुंड वाटतात. गुलाबराव पाटलांचा राऊतांना आठवला. हे गुंडांचा तडीपारांचा सरकार, तडीपार आणि गुंड फोटो छापत असतील तर हे नाविन्य नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भाजपवर टीका. सत्ताधाऱ्यांनी तुरुंगात टाकलं तरी लोकसभेची निवडणूक लढवेन, शेतकरी नेते रविकांत तुपकरांची मोठी घोषणा. परभणीत जिल्हा नियोजन निधीवरून शरद पवार गट आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप. भाजप आमदार मेघना बोर्डीकरांनी फेसबुकवर विकास न करता किती काम केलं हे सांगावं, शरद पवार गटाचे विजय भांबळे यांचं आव्हान. कोल्हापूर महापालिकेतील अधिकाऱ्यांची मानसिकता जुन्या सरकारबरोबरच आमची कामं दिसू नये म्हणून काही अधिकारी विरोधकांचा ऐकतात. शिंदे गटाचे माजी आमदार राजे क्षीरसागर यांचा आरोप. छगन भुजबळांकडून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न. भुजबळांचा बोलवता धणी कोण, मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांचा सवाल. हिंदू मंदिरांवरील सरकारी नियंत्रण हटवलं जावं ही विहिंपची प्रमुख मागणी. मशीद चर्चवरील सरकारी नियंत्रण नाही, फक्त हिंदू मंदिरांवर सरकारी नियंत्रण हा पक्षपात. विश्व हिंदू परिषदेचे मिलिंद परांडे यांचा आरोप. मुंबईच्या सीएसएमटी स्थानकासमोर भीम आर्मीचं आंदोलन. ईव्हीएम हटवण्याची भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांची मागणी. मराठा आरक्षणासंदर्भातील अधिसूचनेला कोर्टात आव्हान. मराठा बांधवांचं म्हणणं ऐकून घ्यावं यासाठी गंगाधर काळकुटे पाटलांकडून कॅवेट दाखल. मनोज जरांगेंनी आधी ग्रामपंचायत लढवावी, मग छगन भुजबळांचं जरांगेंना आव्हान. तर नाभिक समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचं काम जरांगेंनी थांबवावं, भुजबळांचा जरांगेंना सल्ला. सगळे सोयरे संबंधी सरकारनं जो अध्यादेश काढला त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया 10 तारखेपासून सुरू करा, मनोज जरांगेंची मागणी. मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्ह्यांबाबत राज्य सरकारची महत्त्वाची बैठक. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत जरांगेंनी केली होती मागणी. मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचं काम युद्धपातळीवर सुरू. 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या सर्वेक्षणात 2,48,24,151 कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण. सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा निर्णय. राज्यातील ग्रामीण भागात देखील काँक्रीटचे रस्ते तयार करणार. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्णयाला मंत्रिमंडळाची मंजुरी.
जनतेच्या आरोग्यासाठी प्रकल्प बंद करावे लागले तरी मागे पुढे पाहणार नाही, मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला सुनावलं. राज्यातील 5,000 एसटी बसेस डिझेलऐवजी LNGवर धावणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. यामुळे महामंडळाचे 234 कोटी रुपयांची बचत होणार. लातूरच्या विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी तात्काळ 2 कोटींचा निधी, संपूर्ण नूतनीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेंचे निर्देश. विधानसभेत अनाथ बालकांबाबत दिलेल्या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील दालनात बैठक. राज्यातील अनाथ गृहातील बालकांना शासकीय योजनांचे विविध लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबवून त्यानुसार उपाययोजना करावी, आदिती तटकरेंचे निर्देश. नाशिक जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दादा भुसेंच्या अध्यक्षतेखाली बैठक. आमदार माणिकराव कोकाटेंव्यतिरिक्त कोणताच आमदार बैठकीला उपस्थित नसल्यानं बैठक स्थगित. अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू होणार, ग्रॅच्युटी देखील मिळणार. राज्यातील 2 लाख अंगणवाडी सेविका मदतनीसांना योजनेचा लाभ. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत महिला आणि बालविकास विभागाचा प्रस्ताव येण्याची शक्यता. गेटवे ऑफ इंडियाजवळ संशयास्पद बोट आढळल्यानं खळबळ. संशयित बोटीसह 3 मच्छीमारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. मुंबईच्या मालाड पूर्वेतील झोपडपट्टी परिसरात भाजपच्या माजी नगरसेविकेला धक्काबुक्की. भाजपच्या घरघर चलो अभियानादरम्यान 6 ते 7 जणांकडून धक्काबुक्की. मुंबईत मुलुंड कोर्ट बार असोसिएशनचं 1 दिवस कामबंद आंदोलन. राहुरीमध्ये वकील दाम्पत्याच्या हत्येचा नोंदवला निषेध. आरोपींना फाशीची केली मागणी. वकील दाम्पत्याच्या हत्येनंतर अहमदनगर जिल्ह्यात वकील संघटना आक्रमक. वकील संरक्षण कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन. 9 फेब्रुवारीपर्यंत वकिलांकडून न्यायालयातील कामकाजावर बहिष्कार. वसई विरार शहरातील प्रमुख समस्यांसाठी जिल्हा काँग्रेसचं आंदोलन. पालिका आयुक्तांच्या मनमानी कारभारावर काँग्रेसची जोरदार घोषणाबाजी. बोरिवली ठाणे भुयारी मार्गाच्या नॅशनल पार्कमधील जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी. बाधित झोपडीधारकांकडून कामाला विरोध. मात्र या संदर्भात म्हाडा, SRA, MMRDA एकत्र बैठक बोलावणार. मुंबईमध्ये भायखळा रेल्वे स्टेशनवर चोरी करून हल्ला करणाऱ्या आरोपींना पोलिसांकडून अटक. पोलीस कॉन्स्टेबल राहुल संजय जाधव यांनी आरोपींना रंगेहात पकडलं. मुंबईच्या विलेपार्लेतील ज्येष्ठ नाटककार माधवराव खाडीलकर यांचं निधन. लोकमान्य सेवा संघामध्ये त्यांच्या स्मरणार्थ शोकसभेचं आयोजन. पार्लेकर आणि चाहत्यांनी दिला आठवणींना उजाळा. अमळनेरच्या साहित्य संमेलनात पुस्तक विक्रीला थंड प्रतिसाद. प्रदर्शनासाठी भरलेले भाडे रक्कम परत द्या, प्रकाशकांची मागणी. पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे निलेश घायवळसह 200 ते 300 गुंडांची ओळख. परेड नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दणका. कल्याणच्या बाजारपेठेत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आणि स्थानिक रहिवाशांची तुंबळ हाणामारी. 3 ते 4 जण जखमी. बाईक पार्क करण्यावरून वाद झाल्याची माहिती. ठाण्यातील हदोरी सर्व्हिस रोडवर दुचाकीवर झाड पडल्याची घटना. दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत. पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार. आरोपी विरोधात भाजपसह हिंदू संघटना एकवटल्या. गृहमंत्री फडणवीसांनी आरोपीची मानसिकता ठेचावी, हिंदुत्ववादी संघटनांची मागणी. परभणीच्या जिंतूरमध्ये शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शेतकरी बैलगाड्या घेऊन तहसील कार्यालयावर. परभणीच्या सोन्ना गावामध्ये कीर्तन सप्ताहाच्या भगरीतून गावकऱ्यांना विषबाधा. 100 पेक्षा जास्त गावकरी जिल्हा रुग्णालयात दाखल. जळगाव जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी आशा सेविकांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येईल. रोहिणी खडसेंचं आश्वासन. शहापुरात रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेचं घरछोड आंदोलन. गेल्या 30 वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्याच्या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. वर्धा जिल्हा परिषदेसमोर आरोग्य विभागाच्या आशा सेविकांचं शव आंदोलन. प्रशासनाच्या तिरडीसमोर आशा सेविकांनी व्यक्त केल्या व्यथा. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये शिक्षक शाळेतील वर्गात मद्यपान करून मुलांना शिकवत असल्याचा पालकांचा आरोप. गावकऱ्यांकडून केंद्र प्रमुखांकडे तक्रार.
अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आयटकचा मोर्चा. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत काम करणाऱ्या स्वयंपाकी आणि मदतनीस महिलांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी. ओबीसी जनजागरण संकल्प यात्रा गोंदिया जिल्ह्यात. शालेय विद्यार्थ्यांचं ओबीसी बांधवांकडून यात्रेचं गावामध्ये स्वागत. राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये तुरीच्या दरात वाढ. विदर्भातील अकोला कृषी बाजारात समितीत तुरीला क्विंटल मागे 10,800 रुपयांचा भाव. आसाराम बापूंची प्रकृती गंभीर. 13 जानेवारीपासून जोधपूरच्या एम्स रुग्णालयात उपचार. योग वेदांत समितीची माहिती. आयसीआयसीआय बँक आणि व्हिडिओकॉन लोन घोटाळ्याप्रकरणी चंदा आणि दीपक कोचर यांना हायकोर्टाचा दिलासा. जानेवारी 2023 मध्ये दिलेला अंतरिम जामीन हायकोर्टानं नियमित केला. ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरू केल्याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाची कालची सुनावणी अपूर्ण. आज सकाळी 10 वाजल्यापासून पुढची सुनावणी. 16 फेब्रुवारीला राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशात. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना यात्रेत सामील होण्याचं निमंत्रण. जम्मू आणि काश्मीरमध्ये तात्काळ निवडणुका घ्या. सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचा अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा. केजरीवाल यांना JMFC महापुसा कोर्टानं बजावलेलं समन्स हायकोर्टाकडून रद्द. मध्य प्रदेशच्या हरदामध्ये लागलेल्या आगीची मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडून दखल. मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक घेत ग्रीन कॉरिडॉरबाबत दिल्या सूचना. 1643 किलोमीटर म्यानमार सीमेवर भारत कुंपण घालणार. तसंच सीमेलगत पेट्रोल टँकही बांधला जाणार. केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय. भारताची अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक. भारताची यजमान दक्षिण आफ्रिकेवर 2 विकेट्स निमात. बीडचा सचिन धस आणि उदय सहारनची 171 धावांची भागीदारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.